करमाळा येथे 24 जानेवारी 1937 या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आले होते. करमाळ्यात भव्य जाहीर सभेत त्यांनी प्रचंड स्फूर्तिदायक भाषण केले होते. हा इतिहास करमाळा तालुक्यातील प्रत्येकाला माहीत असला पाहिजे. इथेच बाबासाहेबांनी आपल्या भाषणात आपली राजकीय व्यवस्था निर्माण करा हे सांगितले. बाबासाहेबांचं सोलापूर जिल्ह्यावर पहिल्यापासूनच विशेष प्रेम राहिलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी होते. सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या काळापासून आजपर्यंत आंबेडकरी विचारांची चळवळ जोशात आणि प्रचंड ताकदीने सुरू आहे. 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून आपला स्वतंत्र मजूर पक्ष खेडोपाडी रुजवण्याचा प्रयत्न केला व त्यास त्यांना स्फूर्त प्रतिसादही मिळत होता. सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या अनेक ठिकाणी सभा होत होत्या. त्या सभांना लोक प्रचंड संख्येने गर्दी करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे सभांना हजेरी लावत होते. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, वळसंग आदी ठिकाणी बाबासाहेबांनी सभा घेतल्याच्या नोंदी आहेत. सोलापूर जिल्ह्यात करमाळा हा एक भौगोलिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका आहे. पुणे सोलापूर रेल्वेमार्ग करमाळा तालुक्यातूनच जात असल्याने व उजनी धरणाच्या निर्मितीनंतरच्या कृषी प्रगतीने करमाळा तालुक्याचा विकास झपाट्याने झाला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेमार्ग तालुक्यातून जात असल्याने पूर्वीपासून रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या सामाजिक राजकीय नेत्यांना करमाळा तालुका न्याहत होता. तालुक्यातील जेऊर हे गाव रेल्वे स्थानक असून त्याच्या उत्तरेला 19 किलोमीटर अंतरावर तालुक्याचे ठिकाण असणारे करमाळा शहर आहे. करमाळा तालुक्याचा इतिहास पहा. करमाळा तालुका हा सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा व अहमदनगरला जोडणारा तालुका आहे. इतिहासात अहमदनगरवर निजामशाहीच्या बहमनी राजांचा अंमल होता, तर करमाळा ही राजे राजरंभा निंबाळकर यांची जहागिरी होती. राजे राजरंभा निंबाळकर यांनी खऱ्या अर्थाने करमाळा उभा केला, त्याचा विकास केला व करमाळ्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले. राजे राव रंभा निंबाळकर यांच्या काळात करमाळ्यात कमलादेवीचे मंदिर आणि करमाळ्याचा मजबूत देखणा भुईकोट किल्ला बांधला गेला. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या करमाळा तालुक्यात अनेक मातब्बर राजकीय मंडळी आहेत. त्यामुळे करमाळा तालुका हा पूर्वीपासून वलयांकित राहिला आहे. या करमाळा तालुक्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही लक्ष होते. तेथील समाज बाबासाहेबांच्या कार्याने भारावून गेलेला होता. पुणे, मुंबई, दिल्ली, अमेरिका, कोलंबिया विद्यापीठ, लंडन अशी सर्वत्र जगभर ख्याती असणाऱ्या बाबासाहेबांबद्दल करमाळाकरांनाही प्रचंड आकर्षण होते आणि लवकरच करमाळाकरांसाठी एक ऐतिहासिक दिवस उगवणार होता. करमाळाकरांना वार्ता कळली की जगभर त्यांच्या ज्ञानाचा डंका वाजतोय. ते देशाचे नेते, आपले उद्धारकर्ते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे दिनांक 24 जानेवारी 1937 रोजी करमाळ्याला येत आहेत. करमाळा तालुका आणि तालुक्यातील प्रत्येक गावात ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्व समाजामध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली. देशाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले तारणहार हे करमाळ्यात येत आहेत. संपूर्ण तालुका त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांचे शब्द आपल्या कानांनी ऐकण्यासाठी याची देही याची डोळा आपल्या उद्धारकर्त्याला पाहण्यासाठी आतुर झाला होता. प्रत्येक गावागावात, वाड्या वस्तीवर, चौकात चर्चा सुरू झाल्या की आपल्या करमाळ्यात देशाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत. सर्वजण आतुरतेने त्या दिवसाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाची वाट पाहू लागले. स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यभर सभा घेत होते. त्यातीलच ही सोलापूर जिल्ह्यातील शेवटची सभा होती. ही सभा करून बाबासाहेब नगर जिल्ह्यात जाणार होते. संपूर्ण देशभर ज्याचं नाव गाजतंय असे महान नेते, अस्पृश्यांचे तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात येत आहेत म्हटल्यावर करमाळा चांगलाच सजला होता. करमाळ्यात जागोजागी पताका, स्वागताच्या कमानी लावण्यात आलेल्या होत्या. बाबासाहेब ज्या दिशेने येणार होते त्या वाटेवर ठिकठिकाणी आया बहिणींनी सडा सारवण करून रांगोळी काढल्या होत्या. जागोजागी त्यांच्या वाटेवर लोक त्यांच्या स्वागताला थांबलेले होते. करमाळ्यात सभेसाठी भव्य मंडप उभा करण्यात आलेला होता. त्या मंडपाला हार, तोरण, केळीच्या पानांनी खुंट लावून सजवण्यात आलेलं होतं. करमाळा तालुक्यातील संपूर्ण अस्पृश्य समाज गावगाड्यातून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी करमाळ्यात आला होता. सर्वांमध्ये एक नवचैतन्याचे वारे वाहत होतं. आज बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहता येणार, त्यांचे शब्द प्रत्यक्ष आपल्या कानावर पडणार, हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येक माणसामध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं आणि उत्साह सगळीकडे ओसंडून वाहत होता. गर्दीने करमाळ्यात येणारे लोक व करमाळा शहरात जागोजागी गर्दी करून उभे असणारे लोक मोठमोठ्याने घोषणा देत होते. बाप माणूस कोण आहे? दलितांचा राजा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अशा उत्स्फूर्त घोषणांनी करमाळा शहर दणाणून गेलेलं होतं. सभेचा मंडप जिथे उभारला होता त्या ठिकाणी तर प्रचंड गर्दी जमली होती. बाबासाहेब कधी येतात आणि कधी बाबासाहेबांचं दर्शन घेतो अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती. सर्वजण आतुरतेने बाबासाहेबांची वाट पाहत होते. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी हलग्या, ढोल, ताशे कडाडत होते. सनई चौघडे वाजत होते. तरुण कार्यकर्ते उभे राहून घोषणा देत बाबासाहेबांच्या येण्याची वाट पाहत होते. व्यवस्था पाहणारे सर्वांना मंडपात बसून घेण्याची विनंती करत होते. मंडप पूर्ण खचाखच भरला होता. त्या काळामध्ये एखादी चारचाकी गाडी गावातून आली गेली तर लोक ती गाडी बघायला उभे राहायचे. चारचाकी गाडी म्हणजेच कोणीतरी मोठा माणूस असे समजायचे. तर आता आपल्या बाबासाहेबांची ती मोठी चारचाकी मोटरगाडी कधी येते याची वाट सगळेजण पाहत होते. आणि अचानक रस्त्यावरून लांब धुळीचे लोट हवेत वर उठू लागले. लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांची गाडी येत आहे. ढोल ताशांचा आवाज अधिक कडाडू लागला. बाबासाहेब कोण आहे? दलितांचा राजा आहे. बाबासाहेबांचा विजय असो या घोषणांनी
आसमंत पुन्हा एकदा दुमदुमून गेला. धुळीचे लोट उडवत बाबासाहेबांची गाडी सभा मंडपाजवळ आली. गाडी थांबली. गाडीचं दार उघडलं गेलं. लोक उभे राहून एकमेकांना ढकलत गाडीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. तरुण पोरांनी हातांची साखळी केली. लोकांना मागे सारलं. गाडीच्या भोवती तरुणांचं कड उभं राहिलं. बाबासाहेबांनी गाडीचं दार उघडलं. सुटाबुटातल्या बाबासाहेबांनी गाडीतून आपलं पाऊल बाहेर काढलं आणि करमाळ्याच्या धरतीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला. बाबासाहेब खाली उतरले. आयोजक स्वागताला धावले. गर्दी वाढली. अनेक जण बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करू लागले. बाबासाहेब वाट काढत एक एक पाऊल टाकत पुढे जायला लागले. बाबासाहेबांच्या मागे गर्दी करून उभे असलेले बांधव मायमावल्या बाबासाहेबांच्या उमटलेल्या पावलांची माती कपाळी लावू लागल्या. लोकांना बाजूला सारत गर्दीतून बाबासाहेब सर्वांना प्रेमाने हात करत होते. सर्वांकडे पाहत होते. दोन्ही हात जोडत गर्दी करून त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व बांधवांना मागे व्हा असं सांगत होते. बाबासाहेब एक एक पाऊल टाकत सभा स्थानाकडे मंडपातून आतमध्ये जायला लागले. आपल्या समोर हिमालय उभा आहे. आपलं रक्षण करणारा रक्षणकर्ता उभा आहे. हे करमाळ्याची जनता पाहत अनुभवत होती. चंदपूर धिप्पाड व्यक्तिमत्व, गव्हाळ वर्णन, लांब सरळ नाक, डोळे कपाळ, उंचपुर धिप्पाड व्यक्तिमत्व, आपलं रक्षण करणारा रक्षणकर्ता उभा आहे. हे करमाळ्यांची जनता पाहत अनुभवत होती. उंचपुर धिप्पाड व्यक्तिमत्व, गव्हाळ वर्ण, लांब सरळ नाक, मोठे कपाळ, बाणेदार नजर, चालण्यात जरब, पावलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास, नजरेत दरारा, शब्दांमध्ये धाक असणारे बाबासाहेब पाहून अनेक आयाबाया लांबूनच बाबासाहेबांना हात जोडत होत्या. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. बाबासाहेबांना याची डोळा पाहिल्याचं समाधान त्यांच्या डोळ्यातून वाहत होतं. बाबासाहेब जसे सभा मंडपाकडे आले तसे काही महिला भगिनी हातात पंचारतीचं ताट घेऊन बाबासाहेबांना ओवाळण्यासाठी पुढे आल्या. ओवाळण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. एकमेकींना मागे सारत त्या बाबासाहेबांना ओवाळू लागल्या. औक्षण करून त्या बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करून पाहत होत्या. मागे सरकत बाबासाहेबांनी त्यांना दर्शन घेऊ नका असा इशारा केला. बाबासाहेबांना ओवाळताना ताटातील दिव्याच्या प्रकाशाने बाबासाहेबांचा तो तेजपुंज चेहरा अधिकच उजळून निघाला होता. बाबासाहेबांच्या मस्तकावर तांदूळ टाकत भगिनींनी मागे सरत होत्या. हात जोडत होत्या. त्या बायांना आज आपण धन्य झालो. आपण आपल्या हातांनी बाबासाहेबांना स्पर्श केला. बाबासाहेबांना आपण ओवाळलं. याबद्दल त्यांना वाटणारा आनंद गगनात मावत नव्हता. मोठ्या आनंदाने त्या भारावून गेल्या होत्या. त्यांच्या गरड्यातून पुढे होत बाबासाहेब मुख्य सभा मंचाकडे गेले. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष सर्व लोक करत होते. करमाळाच्या इतिहासामध्ये अजरामर होणारा हा ऐतिहासिक सोहळा करमाळा शहरात घडत होता. संपूर्ण करमाळा शहर व तालुक्यातील बांधव तो सोहळा आपल्या नयनात आणि मनात साठवत होते. जगत विख्यात ज्ञानवंत आपले उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज प्रत्यक्ष इथं आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांना प्रत्यक्ष पाहत आहोत.
ऐकत आहोत त्यांना स्पर्श करू शकलो याने सगळेच भारावून गेलेले होते. बाबासाहेबांनी आपला हात उंचावून घोषणा देणाऱ्या लोकांना थांबा असा इशारा केला. तरीही लोक बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत होते. त्या जयघोषातच पुढारी करमाळ्यातील बाबासाहेबांचे खंदे समर्थक खंडेराव कांबळे यांनी बाबासाहेबांचं पुष्पहार घालून स्वागत सत्कार केला. या कार्यक्रमाला करमाळ्यासह अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातूनही लोक उपस्थित झालेले होते. बाबासाहेबांच्या सत्कारानंतर त्यांच्या प्रचारार्थ ही सभा होती. ते सोलापूरचे उमेदवार जीवाप्पा येदाळे व अहमदनगरचे उमेदवार PJ रोहम यांचाही सत्कार करण्यात आला. या सभेचे स्वागताध्यक्ष करमाळा येथील बाबासाहेब आंबेडकरांचे प्रामाणिक कार्यकर्ते व प्रत्येक लढ्यात सहभाग घेऊन बाबासाहेबांना बळ देणारे जनार्दन कांबळे हे होते. पाहुण्यांच्या सत्कारानंतर जनार्दन कांबळे हे स्वागत भाषणासाठी उभे राहिले आणि जनार्दन कांबळे बाबासाहेबांच्या उपस्थितीत बोलू लागले. आज खरं तर हा दिवस करमाळा तालुक्याच्या इतिहासातील भाग्याचा दिवस म्हणावा लागेल. आज प्रत्यक्ष बाबासाहेब या मातीमध्ये आलेले आहेत. आम्ही सगळेजण धन्य धन्य झालो. बाबासाहेब आज करमाळ्यात आले, त्याचा पदस्पर्श आज आमच्या या मातीला झाला आणि त्यांच्या उपस्थितीत आज आम्ही सगळेजण येथे आहोत. आज या देशात गुलामीच्या बेड्या तोडून माणसांना मुक्तीचं दार उघडणारे नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. जगात ज्यांच्या ज्ञानाचा डंका वाजत आहे असे हुशार अभ्यासू नेते भारताला आणि आम्हा सगळ्यांना लाभले याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. आपले बाबासाहेब कितीतरी मोठ्या मोठ्या संकटातून जात आहेत, पण त्या संकटांना बाबासाहेब परतवून लावत आहेत. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी खूप मोठा त्याग केला आहे. स्वतःच्या संसाराकडेही लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. समाजाच्या लढाईत लढताना प्रसंगी त्यांनी आपली पोटची लेकरं गमावली, पण समाजाकडे दुर्लक्ष केले नाही. असे नेते आपल्याला लाभले आहेत. त्यांचे हात बळकट करणे हे आपले काम आहे. आज ते आपल्या सोलापूरचे उमेदवार जीवाप्पा येदाळे यांच्या प्रचारासाठी आपल्या करमाळ्यात आले आहेत. मी त्यांना सगळ्या करमाळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शब्द देतो. बाबासाहेब, तुम्ही दिलेले उमेदवार जीवाप्पा येदाळे यांना आम्ही सगळेजण एक शिक्का मतदान करू आणि त्यांना निवडून आणू. तुमचे हात बळकट करू. आम्हाला कोणी काही सांगितलं, काही म्हणालं तरी बाबासाहेब आम्ही तुमच्याशी कधीच बेईमान होणार नाही. आम्ही आपले उमेदवार जीवाप्पा येदाळे यांनाच मतदान करणार आणि निवडून देणार. हा शब्द आज मी बाबासाहेब तुम्हाला सर्व करमाळाकरांच्या वतीने देतो. जनार्दन कांबळे यांनी अशा प्रकारे सर्व करमाळाकरांची भूमिका मांडली. या भाषणाने करमाळाकरांना आपण बाबासाहेबांशी बोलत आहोत, अशी बाबासाहेबांना शब्द देत आहोत अशी भावना निर्माण झाली. जनार्दन कांबळे यांच्या मी शब्द देतो या वाक्यानंतर सगळे हात वर करून हो बाबासाहेब असे म्हणत घोषणा देऊ लागले. जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या घोषणांनी पुन्हा एकदा करमाळा दुमदुमले. जनार्दन कांबळे यांच्या भाषणानंतर त्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली होती. ते जीवाप्पा येदाळे व अहमदनगरचे उमेदवार PJ रोहम या दोघांचीही भाषणे झाली. या दोघांनीही बाबासाहेबांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला
आहे आणि जी जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकली आहे ती जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडू. निवडून आल्यानंतर समाजासाठी बाबासाहेबांप्रमाणे काम करू. बाबासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी व आपल्या स्वतंत्र मजूर पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावे असे आवाहन या उमेदवारांनी केले. या सर्वांच्या भाषणानंतर सर्वांना ज्या भाषणाची आणि ज्यांच्या शब्दांच्या आतुरता लागलेली होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आता होणार होते आणि निवेदकाने आता आपल्या सर्वांचे मार्गदाते, संपूर्ण भारतातील अस्पृश्यांचे तारणहार, जगातील एक महान ज्ञानवंत, स्वतंत्र मजूर पक्षाचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शब्द उच्चारले आणि उपस्थित हजारो अनुयायांमध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले. अनेक तरुण उभे राहून घोषणा द्यायला लागले. अनेक जण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब कोण आहे, दलितांचा राजा आहे, या घोषणांनी आसमंत पुन्हा एकदा दुमदुमला. आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहून धीर गंभीर पावले टाकत चालणारे बाबासाहेब त्या हजारोंच्या जनसमुदायाला नव्या क्रांती वादळाप्रमाणे भासत होते. शांतपणे एक एक पाऊल टाकत बाबासाहेब माईकजवळ गेले. घोषणांचा जल्लोष अजूनही सुरूच होता. माईकजवळ गेलेले बाबासाहेब आपला हात वर करून उत्साही तरुणांना शांत व्हा असा इशारा करतात. बाबासाहेबांच्या इशाऱ्यानंतर हळूहळू सर्व गर्दी शांत होते. घोषणा होटांमध्ये दाबल्या जातात. बाबासाहेबांच्या शब्दाकडे जीव कानात आणून प्रत्येक जण लक्ष देतो. क्षणभर बाबासाहेब स्तब्ध होतात आणि मंडपात सभोवार नजर फिरवतात. प्रत्येकावर बाबासाहेबांची नजर पडते. बाबासाहेब आपल्याकडे पाहत आहेत. बाबासाहेबांच्या डोळ्याशी आपले डोळे भेटत आहेत. त्यांच्याशी आपली नजरानजर होत आहे. असं चैतन्य, असा आनंद बाबासाहेब सर्वांच्या डोळ्यातून टिपतात आणि मोठ्या स्फूर्तपणे बाबासाहेब आपल्या भाषणाला सुरुवात करतात. करमाळ्यातील माझ्या बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांच्या या शब्दानंतर हजारो करमाळाकर जोरदार टाळ्या वाजवून बाबासाहेबांच्या या शब्दांचे स्वागत करतात. पुढे बाबासाहेबांनी करमाळा तालुक्यातील त्यांचे चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गो कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. करमाळ्याचे गो कांबळे हे शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे अधिकारी होते. सुरुवातीच्या काळात ते शिक्षक होते, परंतु पुढे पदोन्नतीने ते हेडमास्तर झाले आणि पुढे सहाय्यक शिक्षणाधिकारी झाले. अशा प्रकारे सहाय्यक शिक्षणाधिकारी होणारे ते पहिलेच अस्पृश्य अधिकारी होते. 1927 साली 26 व 27 नोव्हेंबर रोजी सोलापूर शहरात भरलेल्या दुसऱ्या महावतनदार परिषदेत करमाळा तालुक्यातील जबाबदारी या गो कांबळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. तसेच आपल्या चळवळीच्या माध्यमातून ते सर्व अस्पृश्य शिक्षकांना न्याय मिळवून देत होते. 1920 साली अस्पृश्य समाजातील शिक्षकांची सोलापुरातून मंत्री रँगलर परांजपे यांच्या उपस्थितीत एक परिषद घेण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष रँगलर परांजपे हे होते. या परिषदेत अस्पृश्य शिक्षकांची बाजू गो कांबळे यांनी मांडली होती व त्यांच्यावर कशा प्रकारे सरकार आणि सर्व समाज या दोन्हीकडून अन्याय होतो हे त्यांनी सरकारला दाखवून दिले. 1929 साली 16 ऑगस्ट रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले होते. अशा समाजशील, चरित्र संपन्न, अभ्यासू व्यक्तिमत्वाबद्दल उल्लेख करून बाबासाहेबांनी भाषणाच्या सुरुवातीलाच गो कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुढे बोलताना बाबासाहेब म्हणतात, या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने माझा हा सोलापूर जिल्ह्याचा दौरा आज तुम्हा करमाळावासियांच्या साक्षीने या ठिकाणी पूर्ण होत आहे. यानंतर पुढे मी नगरला जाणार आहे. परंतु माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुम्ही ज्या उत्साहाने हजारोच्या संख्येने इथे उपस्थित राहून मोठ्या आनंदाने माझं स्वागत केलं, ते पाहून मी भारावून गेलो आहे. मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे की मी जे लढे उभे करत आहे, आजवर उभे केलेले आहेत, ते मी तुम्हा सर्वांच्या याच ताकदीच्या जोरावर उभे केले आहेत. हा तुमचा उत्साह पाहिला की मला अजून लढायला बळ येतं. या तुमच्या अलोट प्रेमाने आणि विश्वासाने मी आजवर प्रत्येक संकटावर मात करीत आलो आहे. पण लोको हो, आता पुढची लढाई ही फक्त सामाजिक न्यायाविरोधाची लढाई नाही, तर आता आपल्याला आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढायची आहे आणि ती जिंकायची आहे. याकरिता आता आपल्याला मुंबईच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये आपले उमेदवार निवडून पाठवायचे आहेत, तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. म्हणून आपण आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी सक्षम उमेदवार उभे केलेले आहेत. आपल्या सोलापूरमधून जीवाप्पा येदाळे हे आपले अधिकृत उमेदवार आहेत. काही लोक अपप्रचार करतील, मात्र तुम्ही फसू नका. कोणत्याही आमिषाला भूलथापांना बळी पडू नका. आपले अधिकृत उमेदवार जीवाप्पा येदाळे यांनाच प्रचंड बहुमतांनी निवडून द्या. हे आवाहन आज या ठिकाणी मी तुम्हाला करीत आहे. बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द कानात प्राण आणून तो सगळा जनसमुदाय ऐकत होता. टाचणी पडली तरी आवाज यावा इतकी शांतता आणि वाक्य संपल्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत होता. बाबासाहेबांचे भाषण संपलं. बाबासाहेबांचा नावाचा जयघोष आणि टाळ्यांचा कडकडाट बराच वेळ होत राहिला. बाबासाहेबांच्या भाषणातला प्रत्येक शब्द मनात आणि मेंदूत साठवून सर्वांनी मनात निर्धार केला होता की बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितले आहे, ते आवाहन केलंय, ते आपण पूर्ण करायचं. बाबासाहेबांच्या उमेदवाराला मतदान करून बाबासाहेबांचे हात बळकट करायचे. भाषण संपल्यानंतर बाबासाहेब पुन्हा खुर्चीकडे गेले नाहीत. बाबासाहेबांना अहमदनगरच्या सभेला पुढे जायचे होते. तिकडचे उमेदवार आणि कार्यकर्ते बाबासाहेबांना घेऊन जाण्यासाठी तेथे हजर झालेले होते. बाबासाहेब स्टेजवरून खाली उतरू लागले. सगळ्या मायमाऊल्या खाली उतरताना दिसणारे राजबिंडे बाबासाहेब, करारी बाबासाहेब डोळ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होत्या. बाबासाहेब खाली आले. सगळ्यांनी बाबासाहेबांच्या पाया पडण्याची गर्दी केली. बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी झुंबड उडाली. पाया पडू नका, मागे व्हा, असं बाबासाहेबांसह सगळेच सांगत होते. पण कोणीच ऐकायला तयार नव्हतं. तरुणांनी पुन्हा हाताची साखळी केली आणि लोकांना मागे सारलं. बाबासाहेब दमदार पावले टाकत आया बायांकडे, बांधवांकडे प्रेमाने नजर फिरवत मोटारीपर्यंत पोहोचले. गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि बाबासाहेब गाडीत बसले. सर्व लोक मोठमोठ्याने घोषणा देत बाबासाहेबांचा जय जयकार करत होते. हजारो आया बहिणींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज याची देही याची डोळा, आपण आपल्या
आपण आपला देव पाहिला, बाबासाहेब पाहिले, त्यांचे शब्द प्रत्यक्ष ऐकले. आता आपण धन्य झालो. ही सर्वांची भावना झाली होती, कारण शेकडो वर्षांनी, कित्येक पिढ्यांनंतर या समाजाला असा जगविख्यात नेता मिळाला होता. आता प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांचे ते शब्द घोंगावत होते, मनात नवी वादळ निर्माण करत होते. आता आपल्याला आपली राजकीय व्यवस्था निर्माण करायची आहे. बाबासाहेबांचे हे शब्द त्या हजारोंच्या समुदायाला नवं राजकीय बळ देणारे आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. म्हणजेच आता तुम्हाला शासनकर्ती जमात व्हावे लागेल हे सांगणारे होते. करमाळाकरांनो, आता तुम्ही आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून द्या, तरच तुमचे प्रश्न सुटतील. हे बाबासाहेबांनी त्या दिवशी करमाळ्याच्या मातीमध्ये उभं राहून सांगितलं होतं. हे करमाळाकरांना आता तरी समजलं पाहिजे. तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या विचारांचा, तुमची चळवळ मजबूत करणारा सच्चा उमेदवार निवडून द्यावा लागेल. त्याशिवाय तुम्ही तुमचं राजकीय अस्तित्व निर्माण करू शकत नाही. हे बाबासाहेब करमाळ्याच्या मातीमध्ये उभं राहून सांगितलं आहे. हा करमाळ्याचा इतिहास आहे. हा इतिहास पुढच्या पिढ्यांना समजला पाहिजे. बाबासाहेब या करमाळ्यात आले होते. या करमाळ्याच्या मातीला त्यांचा पदस्पर्श झाला आहे. ही माती ऐतिहासिक आहे. या मातीतून पुन्हा इतिहास घडला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की तुम्हाला तुमची स्वतःची राजकीय व्यवस्था निर्माण करावी लागेल. ही राजकीय व्यवस्था निर्माण करणारी नवी पिढी करमाळ्याच्या, सोलापूरच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने या देशाच्या मातीतून उभी राहिली पाहिजे. हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नव्या युगाच्या या नव्या पिढीला जग बदलणारा बाप माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्या रूपाने, नव्या शब्दात, नव्या ताकदीने सांगत राहूया. सर्वांना पुनश्च जय भीम. आपण ऐकलेला ऑडिओ आपल्याला आवडलाच असेल, त्यात काही शंका नाही. ज्यांनी हा माझा ऑडिओ पूर्ण पाहिला असेल त्यांनी कमेंटमध्ये जय भीम असे लिहावे आणि माझ्या लाडबुद्ध यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे. धन्यवाद.